Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नेमकं महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं असा प्रश्न असता उपस्थित केला जातोय। संजय राऊत यांनी सुद्धा यावर टीकास्त्र सोडलेला आहे। शिंदेची जी शिवसेना आहे त्याला केवळ एक राज्य कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे। इतरांना मात्र कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असं सुद्धा ते म्हणतात। आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीने आता टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे, काय म्हणाल? हे बघा, एनडीएचं सरकार आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की आता हे सरकार जे बनलंय ते आता माझ्यामुळे टिकणार आहे, मी ह्या सरकारमध्ये आहे। आणि मग प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मागणी करत असेल नसेल मला माहीत नाही, परंतु अशा वेळेला ज्या सरकारच्या बरोबर आपण युती करून, ज्या मोदी बरोबर युती करून आपलं सरकार बनवलंय, त्या वेळेला डिमांड करणं हे चुकीचं आहे। डिमांड करून काही मागितलं तर ते माणसाला दुखून घेतल्यासारखं होतं। म्हणून शिंदे साहेबांनी कोणतीही मागणी केली नाही। आज जे त्याने दिलंय ना एक मंत्रीपद, त्यात आम्ही समाधानीच आहोत असातला भाग नाही, परंतु आजच मागितलं पाहिजे असाही भाग नाही। म्हणून थोडा वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर मग योग्य त्या वेळेला त्या पद्धतीचे आपली डिमांड समोर ठेवली पाहिजे। परंतु अब तुम्ही शपथ घ्यायच्या पहिलेच मला द्या, मी अडून बसलोय, अशी भूमिका नसावी। जर तशी भूमिका असेल मग तुम्ही युतीतले सदस्य नाहीत, युतीमधले घटक पक्ष नाहीत, तर तुम्ही युती ही तुमच्या स्वार्थासाठी केली असा मेसेज बाहेर जातो। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। नक्कीच, पण भाजपचा जो परफॉर्मन्स राहिला या लोकसभेमध्ये त्याचा कुठेतरी फटका तुमच्या पक्षाला आणि अजितदादांच्या पक्षाला बसला असं म्हणावं का, अशी पण चर्चा सुरू झाली आहे। कारण भाजपचे केवळ 9 खासदार त्या ठिकाणी विजयी झाले, महायुतीचा आकडा महाराष्ट्रातून कमी झाला, याचा फटका बसतोय? नाही, फटका वगैरे बसत नाही, परंतु काही पॉलिसी चुकल्यात हे आम्ही पहिल्यांदाही मान्य केलं। मग त्याच्यामध्ये काही असलेल्या तुमच्या सर्वेचे रिपोर्ट्स असतील किंवा तुमचा असलेला ओव्हर कॉन्फिडन्स असेल, या सगळ्या गोष्टी नडल्यात। परंतु जो पराभव झालाय तो झालाय, तो जनतेने जो जनादेश दिलेला आहे त्याला आपण आता मान्य करून पुढे चाललं पाहिजे। संजय राऊत म्हणतात की जतीनराव मांझी असू द्या, चिराग पासवान असू द्या, यांच्या पक्षामध्ये एक केवळ जागा निवडून आल्या, त्यांनी तर रामाच्या विरोधातली भूमिका घेतली तरी देखील त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं। आपल्या शिवसेनेच्या 7 जागा निवडून आल्या तरी देखील एक राज्य मंत्रिपद केवळ देण्यात आलं। अजितदादांना तर भोपळा मिळाला अशी टीका ते करतायत। अहो, त्यांची ना आपली बरोबरी करू नका। आपण युतीतले सदस्य आहोत आणि आपली मजबूत असलेली युती आहे। मग तुम्ही युतीमध्ये होते, सत्तेमध्ये होते, तुम्हाला काय मिळालं होतं? ते अवजड खातं काहीतरी होतं। ते खातं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला विचारा, यांच्याकडे खातं कोणतं आलं तर दरवेळेला यायचं। मुख्यमंत्री जे आपले पहिले मनोहर जोशी होते, त्यांनी जेव्हा केंद्रात गेल्यानंतर शपथ काय घेतली? अवजड उद्योग मंत्री। ते सर कधी कधी हसून म्हणायचं की हे अवजड उद्योग मंत्री काय असतं, आणि तेच खातं तुमच्याकडे कंटिन्यू राहत आलेलं आहे। तुम्हाला त्या टायमाला खात्यात बदल करायचं वाटलं नाही, तुम्हाला बोलूशी वाटली नाही, परंतु आपला सरकारला पाठिंबा आहे आणि आम्ही कोणतेही डिमांड करत नाही, ही तुमचीच भूमिका होती ना। त्या टायमाला तुम्ही का गप्प बसले होते? तुम्ही का नाही मागितलं दुसरे खाते, होम हे ते जे काय तुम्हाला असं वाटतं की लय मोठमोठाले खाते मागितले पाहिजे, तुम्ही का नाही मागितले? त्या टायमाला तुमची स्ट्रेंथही जास्त होती। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। परंतु जेव्हा दुसऱ्यावर वेळ आली त्या टायमाला टीका करणं सोपं आहे। या सरकारमध्ये राहायचंय तर पुढच्या 2 पावलं जर पुढे जायचं असेल तर पहिले 2 पावलं मागे यावं लागतं, आणि ही भूमिका अत्यंत शांत चित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली, याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत दिसेल।
केंद्रात तर झालं, पण आता राज्यातलं काय? राज्यामध्ये विस्तार होणार आहे का? महामंडळाच्या खातेवाटपांबद्दलचे काही निर्णय घेण्यात येणार आहे का? काही बैठक या संदर्भातली मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे आमदारांची? नाही, तुमच्या माध्यमातून मी आता ज्या काही लाईन्स पाहतोय की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, प्रामाणिकपणे सांगतोय की हे विस्तार करावा लागेल तुम्हाला. याला आता जर तुम्ही वेळ लावला तर मला वाटतं याचा त्रास किंवा याच्याबद्दलची असलेली नाराजी लोक व्यक्त करतील. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मला वाटतं. आता तो कधी होईल, कसा होईल, कोण राहणार, या सगळ्या गोष्टीचं उत्तरं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देऊ शकतील. नक्कीच. मनोबल काही खच्चीकरण झालंय का आमदारांचं, म्हणजे दोन्ही पक्षातल्या आणि भाजपच्या आमदारांचं पण? कारण इतके दिवस झाले अजूनपर्यंत रखडलेला जो विस्तार होता तो पूर्ण झाला नाही. आता विजय वडेट्टीवार यांनी पण टीका केली आहे की 20 आमदार तुमच्या गटातले आणि 20 आमदार अजितदादा पवार यांच्या गटातले हे सगळे एकत्र येऊन पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये जाणार आहेत, बऱ्याच नेत्यांच्या संपर्कात आहेत. हे बघा, विस्ताराचा आणि ह्या बाकी घटनेचा काही संबंध नाही, परंतु एक निश्चित आहे की काही आमदार जे आहेत त्यांना असं वाटतं की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे होता. जवळपास 2 वर्षाचा कालावधी गेलाय आणि हा छोटा कालावधी नसतो. आता जरी विस्तार झाला तर किती महिने मिळणार आहे? 3 महिने. त्यातही तुम्हाला जर करायला जर उशीर होत असेल तर त्याचा निश्चित थोडासा त्रास होईल. परंतु वडेट्टीवारांनी जे काही सांगितलेलं आहे ते अत्यंत आपलं एक वेग स्टेटमेंट त्यांचं. इकडचे 20 येणार आहे, तिकडचे 20 येणार आहे. अरे काय खाऊ वाटला का? काँग्रेसचे आलेले, अचानक आलेले, झोपीतून एकदम त्यांना लागलेली लॉटरी, एकाचे 13 झाले, त्यांना वाटतं आम्ही जंग जिंकलं. असं काही होत नाही. आमचा परफॉर्मन्स पाहिलं तर सगळ्यात चांगला आहे, स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे आणि म्हणून हे फुटणं फाटणं हे काही होणार नाही. उलट त्यांच्याकडचे काही लोक तुम्हाला ह्या विधानसभेला दिसतील. आता खऱ्या अर्थानं ठेच लागली ज्याला म्हणतात ना, ती आम्हाला लागलेली ठेच आहे आणि त्याच्यातून आता आम्हाला आलेलं शहाणपण हे आम्ही येत्या विधानसभेला दाखवून देऊ. नक्कीच. तुम्ही म्हणता तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, मग विधानसभेला तुम्ही किती जागा मागणार आहात? कारण अनिल पाटील तर दावा करतात की आम्हाला 80 जागा मिळायला पाहिजेत. मग त्यांच्या स्ट्राईक रेट बद्दल काय म्हणाल? अनिल पाटलांनी ज्या जागा मागितल्यात, 80 मागितल्यात, आता तुमच्या सगळ्या 7 चॅनलवर मी पाहत होतो, त्यांनी 100 मागाव्यात, 150 मागाव्यात, पण ते पक्षाच्या बैठकीत मागाव्यात. असं चॅनलवर बोलून तुम्हाला जागा मिळत असेल तर युती करायला काय चॅनलवाले थोडी येणार आहेत? कुठं बोलायला पाहिजे याचंही थोडंसं भान ठेवलं पाहिजे. त्यांना प्रत्युत्तर आता मी काहीतरी देऊ, मग त्यांनी असं बोललं म्हणून आम्ही असं बोललो, त्यांनी असं बोललं, हे आताच्या घडीला हे गोष्टी चांगल्या नाहीत, या युतीसाठी चांगल्या नाहीत. जे असेल आपले नेते आहेत, अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, ते ठरवतील ना. आमचं काम आहे त्यांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचं, किंवा जर आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही निवडणूक लढवायचं, एवढंच आमच्या हातात आहे. म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत किंवा ज्या गोष्टीचा अधिकार आपल्याला नाही त्या गोष्टीवर मला वाटतं बोलणं उचित नाही. म्हणून त्यांनी केलेली मागणी कदाचित त्यांच्या पक्ष नेतृत्वाने सांगितली असावी, परंतु आमच्या पक्ष नेतृत्वाने आम्हाला सक्त ताकीद दिलेली आहे की या युतीबद्दलचं कोणतंही भाष्य तुम्ही कुठेही करायचं नाही. पण त्याचं पालन होताना तर दिसत नाहीये. उघड उघड बोलायला लागले आता नेते. छगन भुजबळ आधी बोलले, आता अनिल पाटील बोलतायत. कुठेतरी राष्ट्रवादी आता वेगळी निघायच्या मानसिकतेत दिसते का सरकारमधून तुम्हाला? देव जाणो, त्याच्याबद्दलची काही कल्पना नाही. मला वाटतं ते युतीत राहतील, युतीमध्ये राहावं आणि मजबूतीने निवडणुका लढवाव्यात. कोणाचं काय मत असतं, वेगळं असू शकतं, याबद्दल तर आज काही आपण बोलू शकत नाही. तो रथ त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो, परंतु सध्या घडीला तरी ते बाहेर जाणार नाहीत अशी माझी खात्री आहे. विजय वडेट्टीवारांचं एक स्टेटमेंट आहे, केंद्रात जर मोदींचं सरकार आलं नसतं एनडीएचं तर अजितदादा हे बाहेर पडले असते सरकारमधून. अजितदादांचं मला आणखीन काही कल्पना नाही, परंतु निश्चित त्यांच्या पक्षाला या लोकसभेमध्ये जो काही सेटबॅक मिळाला आहे त्याच्यातून त्यांनी उभारी घ्यावी आणि मजबूतीने लढावं अशी त्यांना शुभेच्छा असणार आहेत. नक्कीच. महाराष्ट्र सदनाबाहेर बॅनरबाजी झाली आहे आणि यामध्ये शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं. या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसैनिकच बॅनरबाजी करतायत आणि पुन्हा एकदा येऊन सरकार व्यवस्थित त्या ठिकाणी चालवावं अशी कुठेतरी मनशा भावना त्या ठिकाणाहून व्यक्त होते. याकडे कसं पाहता? हे बघा, आम्हाला उठाव जो केला ना, आम्ही एक वेगळ्या भावनेतून केलेला आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार, आता आजही कुणाला असं वाटतं की शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते तर हिंदुत्वाचे होते. त्यांचे विचार काय होते, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर न जाण्याचे होते.
आणि मग ती भूमिका घेऊन जेव्हा आम्ही बाहेर पडलो, त्याच भूमिकेला अनुसरून आजही आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललेलो. आता सर्वसामान्य शिवसैनिकाला याबद्दलची एक आस्था आहे, तो शिवसेना प्रमुखाला मानणार आहे, तो कुणालाही मानणारा नाही. त्याला कुणाचा समज असेल की आम्हाला मानतोय शिवसैनिक, तसं नाही, तर तो शिवसेना प्रमुखाला मानतोय. म्हणून एखाद्याने ती बॅनरबाजी केली तर त्याची भावना तीच होती की शिवसेना प्रमुखाने निर्माण केलेली हा जो पक्ष आहे तो कुठं दुभंगता कामा नये, आणि म्हणून तुम्ही एकत्र या, हे त्यांनी कळकळीने केलेलं आव्हान आहे. त्याला काय व्हायचंय का, त्याला कुठं मंत्री व्हायचंय का, त्याला कुठं आमदार व्हायचंय का, पण त्याच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. परंतु आता दिशा वेगवेगळ्या ठरलेल्या आहेत, एका दिशेला आहे, दुसऱ्या दिशेला आहे. जर यांनी त्या दिशा बदलून जर एकत्रित आलं तर निश्चित त्याचं स्वागत केलं जाईल. परंतु आता ती विचारसरणी आणि ह्या विचारसरणीमध्ये असलेला जमीन आसमानचा फरक. एकेकाळी शिवसेना प्रमुख हे आमचं दैवत असं सर्वजण म्हणायचे, परंतु काही लोकांना आता शरद पवार आमचं दैवत, राहुल गांधी आपलं आमचं दैवत असे जेव्हा म्हणायला लागले, त्या टायमाला हा त्रास आम्हाला होतो. म्हणून जर ही जर त्यांची स्ट्रॅटेजी जर चेंज झाली तर कदाचित भविष्यात एकत्र यायला काही हरकत सुद्धा नाही. बरं, एक टीका संजय राऊतांनी केली त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये, ती अशी होती की शिंदे आणि अजित पवार हे मोदींचे गुलाम झाले आहेत, मोदी त्यांना गुलामासारखे वापरतायत आणि बैलाला रेडकू झालं अशा पद्धतीचं हे सरकार आहे. गुलाम झाले की नाही हे तर माझे त्याला कुठून दिसलं मला माहीत नाही. आम्ही त्याच ताटमानेनं वागतो, परंतु गुलाम नाही. परंतु तुम्हीच दलाल झाले तेवढं मात्र नक्की आहे. दलालाच्या भूमिकेत कोण आहे अख्ख्या महाराष्ट्राला विचारा, तर ते सांगतील की नाही हे संजय राऊत दलालाच्या भूमिकेत आहेत. आणि म्हणून ज्यांनी स्वतःचा पक्ष फोडण्यासाठी इतरांना केलेलं सहकार्य, त्यांनी ह्या गोष्टीवर बोलायचं, ह्या गोष्टीवर त्यांनी आम्हाला शिकवायचं. म्हणून घरात भांडणं लावणे, पक्षात भांडणं लावणे आणि एकमेकापासून लांब कसं जातील याची तजवीज करणे, ज्याच्यात माहीर आहे ते लोक. उठाभाचा जेव्हा उठाभा गट जेव्हा आम्ही सोडायच्या मनस्थितीत होतो, त्या टायमाला यांचं असं मत होतं, गेले ते जाऊ द्या, 10-12 लोक जातील, त्याच्यामुळं आपली कीड दूर होईल किंवा आपल्याला विरोध राहणार नाही पक्षात. अशा भूमिका घेणाऱ्या लोकांनी या गोष्टीवर बोलू नये. आम्ही आज ज्या पद्धतीने वागतोय किंवा राहतोय, जे लोक सांगायचे की लोकसभेमध्ये याची एकही सीट येते की नाही येते, आज आमचा स्ट्राईक रेट पाहिला तर आम्ही तुमच्यापेक्षा जास्त आहोत. तुमच्यासारखं नाही. लोकांच्या घरी मुलगा झाला आणि पेढे हे वाटतायत. काय झालंय, काँग्रेस 1ची 13वर गेली, राष्ट्रवादी 4ची 8वर गेली, हे 18च्या 9वर आले, तरी पेढे घेऊन तयारच आहेत. आता तुम्हाला आरती ओवाळण्याशिवाय तुमच्याकडे दुसरं काम नाही आहे. आणि गपचूप जे तुम्हाला दिलेलं काम आहे तेच काम त्यांना करावं लागणार आहे. आम्ही स्वाभिमानानं महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय, हा आमचा असलेला स्वाभिमान आहे. तुम्ही लोकांची भांडी घासतायत, हा तुमचा असलेला स्वाभिमान आहे. नाही, या निवडणुकीमध्ये एक गोष्ट तर सगळ्यांनाच जाणवली, ती म्हणजे सहानुभूती जी होती ती उद्धव ठाकरेंकडे होती, पण फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला. त्यांनाच झाला फायदा. कोणी प्रचार केला? उभाटाचा प्रचार कोणी केला? काँग्रेसने केला. सांगावं त्यांनी, काँग्रेसने आमचा इमानदारीने प्रचार केला. राष्ट्रवादीने ते शरद पवारांनी केला? नाही केला. हे त्यांचे कपडे धुत बसले होते, हे त्यांची भांडी घासत होते. नसतं सांगलीची सीट त्यांची गेली असते का? अनेक सीट त्यांच्या पडल्यात. त्यांचे कारण, त्यांच्या जे उमेदवार होते त्यांना विचारा. आणि त्यांनी स्पष्टपणे तोंडावर सांगितले की यांनी काम केलेलं नाही. सांगलीचे तर जिल्हा प्रमुख आता सरळ सांगितलंय, मला पक्षातून काढा, परंतु यापुढे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काम करणार नाही. एवढी स्पष्ट भूमिका त्या जिल्हा प्रमुखांनी सुद्धा घेतलेली. म्हणून उभाटा गटाने त्यांचे पालख्या वाहिल्यात, हे त्यांचे झेलकरी झालेले आहेत. म्हणून आता भविष्यात यांना नाही तर त्यांना आहे. नक्कीच जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेत आहेत, 288 जागा लढवण्याबद्दलही बोलतात. कधी म्हणतात की आम्ही राजकारणामध्ये येणार नाही, कधी म्हणतात 288 जागा लढवून आमदारांना सळो की पळो करून सोडू. या भूमिकेकडे कसं पाहता? सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करा, त्यांचा दबाव वाढतोय का सरकारवर, असं वाटतं तुम्हाला? बघा, तुम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनाला साधं का घेता? तो त्याच्या समाजासाठी लढतोय आणि चांगल्या पद्धतीने लढतोय. आज कुणबीचे जे दाखले मिळत आहेत याला कारण काय? ते जरांगे पाटलांचं असलेलं आंदोलन, त्याच्यामुळं मिळालेला हा प्रतिसाद. त्यांची भूमिका सुद्धा हीच आहे
40 वर्ष ज्यांनी दिलं नाही ना त्यांच्याबद्दलचा राग समाजाला आहे, मराठा समाजाला. आज कोणत्याही समाजामध्ये कुणाकडे जा, त्यांना सांगा एकनाथ शिंदेबद्दल तुमचं मत काय, ते म्हणतात नाही, 40 वर्ष आम्हाला इतर लोकांनी फक्त बनवलं. या शरद पवारांनी, ह्याच उभाटा गटाने आज एकनाथ शिंदेने हिम्मत करून आम्हाला कुणबी सर्टिफिकेटचे दाखले दिलेत, आम्हाला 10% आरक्षण दिलं आहे, आम्हाला मराठा समाजाच्या सवलती द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून आता त्यांची जी काही डिमांड आहे सगळ्या सोयऱ्यांची, निश्चित सरकार याच्यामध्ये लक्ष देऊन आहे. आणि त्यांनाही माहिती, जरांगे पाटलांनाही माहिती, फक्त शिंदेसाहेब हे देऊ शकतात, हे जे बाकीचे बोंबलणार आहेत हे देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्या अपेक्षा ही सरकारकडे असणं साहजिक आहे. आणि सरकारने त्यांनी गांभीर्याने त्याचा विचारही केला पाहिजे आणि करतातही. म्हणून जो देतोय त्याच्याकडे लोक मागतात. त्यांना माहिती हे जे काही भामटे आहेत हे देणारे नाहीत, हे फक्त जातीमध्ये भांडणं लावणारे लोक आहेत. म्हणून जरांगे पाटील नाग त्यांच्या बाजूने, म्हणून त्यांनी सांगितलं की जर नाही मिळालं तर आम्ही 288 जागा लढू. हा त्यांचा मत आहे. मला समाजासाठी लढायचं आणि मला वाटतं अशा भूमिकेला समाज सुद्धा पाठिंबा देतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे. संजय राऊत हे दलाल आहेत अशी जहरी टीका संजय शिरसाट यांनी केलेली आहे. त्यासोबतच इतर राजकीय विषयांवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.